तर रामराम मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे लोक? आपले चांगले असाल, चांगलेच राहा. स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. आम्ही चाललोय बालाजी मंदिरात आणि आपल्या सोबत आहे संकेत, जो की पिंपरी माळून आलेला आहे स्पेशल. आम्ही आलेलो आहे बालाजीच्या मंदिरात, बघू शकता. तर बघा गाईज, बालाजीचं मंदिर दर्शन करून घ्या गाईज. बघा गाईज, अजून दुसरे मंदिर आहे तिथं, गरुड मंदिर, हनुमान मंदिर वगैरे. किती मस्त दिसतं व्ह्यू. आणि ते बघा तिकडे आपलं कंचनी महाल. हे बघा, ह्या काचामध्ये तिकडे बालाजीची मूर्ती दिसते. हनुमानजीचं मंदिर दर्शन करून घ्या. गणपताय नमः. आलेलो आहे ओलांडेश्वरच्या मंदिरात. गाईज, जर पाऊस आला जोरात, म्हणजे नदीला पूर आला, तर हे पूर्ण मंदिर पाण्यात असते. मागच्या वेळेस ते दुसऱ्या कळसालोक होतं. गाईज, हे बघा पूर्ण पाणी येते इथून, बघू शकता. हे बघा पूर्ण आत पण सुद्धा पाणी आहे. बघा गाईज, सर्वकडं पाणीच पाणी आहे. तर गाईज, आता मी आलोय मामाकडे, कारण की आपलं हे पोरगा आणि हे पोरगी रडू लागली, त्यामुळे ते म्हणत आम्हाला करमायला नाही वगैरे वगैरे. तर मावशीने इकडे बोलवून घेतलं, त्यामुळे मी परत आलोय मामाच्या घरी. हॅपी बर्थडे. हैप्पी बर्थडे सर्वजन ब्लॉग को लाइक नहीं किया तो कर दो जल्दी जल्दी, और सब्सक्राइब भी कर दो. लाइक कर दो आणि सब्सक्राइब भी कर दो. त्या बारक्याच्या कलाकारी बघा कुठं चालली. तिच्यात करतो काय मग? कुठं बॅटरी घेऊन चालला मग? काहून रे? अंधारात काही दिसत नाही. काहीच तर गाईज, मी आणि रुद्र या खोलीत होतो आणि गौरी सुद्धा होती. मावशीनं आम्हाला आवाज दिला की पेढा खायला. ह्या पोरीनं पेढा मावशीकडून आणला 2 वड्या आणि मधातल्या खोलीतच गायब केल्या. गाईज, आमच्यापर्यंत येऊ पण दिलं नाही. खरं बोल. दाखव दात, दाखव दात. गाईज, ही गद्दार पोरगी. फायनली गाईज, आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडलेला असेल. तर भेटेल नेक्स्ट व्लॉग मध्ये. थँक्यू सो मच. बाय.